मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना आता धनंजय मुंडे उद्या राजीनामा देणार। 2 दिवसांआधी त्यांचा राजीनामा लिहून घेतलाय असा दावा करणारी फेसबुक पोस्ट करुणा मुंडे यांनी शेअर केली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। करुणा मुंडे यांनी एक पोस्ट केलेली आहे आणि त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे 3 मार्च 2025 रोजी राजीनामा होणार आहे। आपल्यासोबत करुणा मुंडे स्वतः आहेत। ताई, तुम्ही एक पोस्ट केलेली आहे आणि त्याच्यानंतर ती पोस्ट आता चर्चेत आलेली आहे, काय नेमके या पोस्टमधून सांगायचं? जसं की सगळ्यांनी माहिती आहे, धनंजय मुंडेंनी अगोदर सांगितलेलं आहे की जरी वाल्मिक कराड दोषी निघाला तुम्ही 100% राजीनामा देणार आहे, तो आता त्यांच्यासमोर काय राहिलं नाही आहे। आणि आतून सूत्राकडून पण मला माहिती मिळाली आहे की 2 दिवसा अगोदर पण त्यांचा राजीनामा घेतला गेलेला, ते देत नाही होते, पण अजितदादांनी राजीनामा घेतलेला आहे। खरं तर हाच मुद्दा आहे की तुम्ही फोनमध्ये सुद्धा बोलताना म्हटले होते, माझ्याशी बोलताना एक्सक्लुझिव्हरित्या म्हटले की 2 दिवसाआधीच त्यांनी राजीनामा जो आहे तो दिलेला आहे आणि त्याच्यानंतर उद्या त्यांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब होईल। ही माहिती नेमकी कुठून आली? हे मंत्रालयाकडूनही आलेली आहे माहिती। माझे पण लोक आहेत तिकडे आणि तुम्हाला माहिती आहे सगळं लोकांमध्ये असतात सगळं, तो तिकडेच माहिती मिळाली आहे मला। खरं तर उद्यापासून अर्थसंकल्प अधिवेशन चालू होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर तुम्ही म्हटलं की 3 मार्चलाच राजीनामा होणार। अधिवेशन सुरू होण्याआधीच राजीनाम्याची घोषणा? हां, अधिवेशन अगोदर राजीनाम्याची घोषणा करणार आहे। या आधी तुम्ही सतत जे ते नेत्यांच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मागणी करत होता, आता याबाबत काही मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालंय का? नाही, मुख्यमंत्री साहेबांच्या सोबत माझा काय बोलणं झालेला नाही आहे आणि त्यांची वेळ मागितली आहे, जरी त्यांनी वेळ दिली तर मी 100% याच्याबद्दल बोलणार आहे। पण आता मला नाही वाटत की उद्या जरी राजीनामा झाला तो भेटण्याची काय गरज नाही पडणार। जर उद्या राजीनामा नाही झाला तर तुम्ही पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घ्याल? 100% भेट घेणार आहे आणि या अधिवेशनामध्ये ही मी जाणार आहे सगळे सबूत घेऊन की इतका आहे तरी पण तुम्ही घेत नाही, तो खूप मोठी गोष्ट आहे। एकीकडे आपण जर पाहिलं तर सतत मागच्या 3 महिन्यापासून तुम्ही असू, विरोधी पक्षातले आमदार असतील, सत्ताधारी पक्षातले आमदार असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, राजीनामा मागत आहेत तरी राजीनामा घेतला जात नाही। याचं मूळ कारण काय वाटतं? मूळ कारण हेच आहे की हे लोकांना फक्त भ्रष्ट लोकांनाही मंत्रिमंडळमध्ये ठेवायचं आहे। भ्रष्ट लोकांनाही मर्डर असू द्या, खून खराब असू द्या, खंडिनी 2 करोडची खंडिनीसाठी एक पूर्ण परिवार उद्ध्वस्त केलेला आहे। आणखीन असे खूप काही परिवार आहे जे उद्ध्वस्त केलेले आहे फक्त हे मंत्रिपदाच्या जोरावर। त्याच्या मला जीवामध्ये खंत आहे। आपण जर पाहिलं तर काल संतोष देशमुख प्रकरणातली पत्रक जे ते समोर आलं, वाल्मिक कराड यांना मुख्य आरोपी केलेले आहे। वाल्मिक कराड आणि मुंडेंचे संबंधित असे वेळोवेळी तुम्ही म्हटलेले आहेत, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमन यांनी म्हटलेले आहेत, त्यामुळे ही कारवाई होईल असं वाटतंय का? नाही, जसे जनताने हे चांगली पद्धतीने मुद्दा उचलून धरलेला, जनता कुठेही शांत आहे नाही। सगळे पक्ष त्यांचे स्वतःचे पक्षके जे लोक आहे ते राजीनाम्याची मागणी करते, खूप मोठी गोष्ट आहे। मला वाटते का आता ह्या सगळ्यानंतर तरी संतोष देशमुखांना न्याय मिळेल? 100% न्याय, अर्धा न्याय मिळाला आहे की जे CBIने खूप चांगली पद्धतीने चौकशी केलेली आहे। बाकी पुढे 100% जसे की धनंजय मुंडेंनी सांगितलं होता की फाशीची सजा द्यायला पाहिजे। ज्यावेळे वाल्मिक कराड सरेंडर झाला होता त्यांनी पण सांगितलं होता की जे कोणी आरोपी असेल, जरी आरोप सिद्ध झाला तो फाशीची सजा झाली पाहिजे। आता त्यांच्या वक्तव्य आपल्याला पूर्ण करावं लागेल, कोर्टाला ऐकावं लागेल, CM साहेबांना ऐकावं लागेल, त्यांची मागणी पूर्ण करावं लागेल आपल्याला। याआधीही न्यायालयाने जे ते तुमच्या बाजूने एक निर्णय जो नुकताच मागच्या महिन्यात दिला होता, ती एक तुमचा विजय होता आणि आता हा दुसरा विजय असं मानावं का? हे माझी तिसरी विजय आहे। तिसरी, हां, पहिली विजय माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकली गेली होती। औरंगाबाद खंडपीठाने ते माझी FIR क्वॅश केली। मी कोर्टामध्ये पाव पण ठेवला नाही। माझे वकीलने चांगली पद्धतीने केस लढला आणि 9 महिन्याच्या आतमध्ये माझा विजय मिळाली। ते एक चाटा होता धनंजय मुंडेचे तोंडावर की सत्ता पुढे आणि बोलताय ना राजकारण चालत नाही, मी बोलते सत्ते पुढे तुमची सत्ता चालत नाही, जनता पुढे तुमची राजकारण चालत नाही, हे माझं म्हणणं आहे। तो ते एक विजय झाली होती। आता जे मला पहिली बायको म्हणून पोटगी दिलेली आहे, मेंटेनन्स दिलेला आहे, 2 लाख रुपये काय का होईना पण 2 लाख रुपये महिना दिलेला आहे, ते माझी खूप मोठी विजय आहे। एक बायको म्हणून पहिली बायको मी आहे असं माझं म्हणणं होता, कोर्टाने मला निकाल दिलेला आहे, खूप खूप आभार व्यक्त करते मी। आणि आज ये तिसरी विजय आहे। वाल्मिक कराडांनी 9 महिने अगोदर माझ्या तोंडावर थप्पड मारला होता कलेक्टर ऑफिसचे आतमध्ये आणि आज एक महिला पे ये इतिहास गवाह है, सीता माता, द्रौपदी माता, जब महिला पे अत्याचार करा है किसी ने, उसका यही हर्ष हुआ है और यही हर्ष होगा
आगे भी जो मंत्री जो व्यक्ति महिलाओं पे अत्याचार करेंगे उनका ये वाल्मीकि कराड़ जैसा ही हर्ष होगा। आज सिर्फ 9 महीने हुए हैं और आज वाल्मीकि कराड़ जेल में है। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दाच आहे की पुन्हा तोच की वाल्मीकि कराड आता जेलमध्ये आहे आणि तुमची जी पोस्ट आहे राजीनाम्याची पुन्हा आपण त्याच विचार तुम्हाला कन्फर्म आहे की उद्या राजीनामा होईल? 100% होईल, राजीनामा होणारच, क्योंकि नैतिकताचे आधार कोणतेही आधार असू द्या सगळे आधार आत्ता संपले आहे। CBI SIT सगळ्यांच्या मी खूप मनापासून आभार मानते, देवा भाऊचा पण मी आभार मानते की सत्तामध्ये असताना त्यांनी काहीही याच्यामध्ये ते केलं नाही। ज्या विधान भवनामध्ये त्यांनी सांगितला होता देवा भाऊनी की नाही 100% पक्ष न बघता व्यक्ती न बघता आम्ही निर्णय घेणारे याच्यामध्ये पूर्ण एकदम चांगली पद्धतीने चौकशी करणार आहे, तो चांगली पद्धतीने चौकशी झालेली आहे। वाल्मीकि कराड दोषी निघाला आहे। धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी। तर ह्या होत्या करुणा मुंडे, त्यांनी जे ते सविस्तर मत आपल्यासोबत मांडलेलं। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमसह मी अजय माने, ABP माझा मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।